निमित्ताने विविध मान्यवरांकडून आदरांजली व्यक्त होईल। मुख्य कार्यक्रम सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये काही उपस्थित होत आहेत। मागे 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 दिवसाचे औचित्य साधून देशाकरता धारातीर्थ पडलेल्या शूरवीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या प्रामाणिक भावनेतून शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील 272 सैन्य जवान आणि 14 पॅरामिलिटरी फोर्स जवानांची स्मृतिसार या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब यांची यशोभूमी तपोभूमी वीरभूमी असलेल्या ऐतिहासिक सातारच्या भूमीमध्ये सातारा जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब, जिल्हाधिकारी जितेंद्र धुरी साहेब, सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय अभिजित बापट साहेब शहीद स्मारकाला आदरांजली व्यक्त करतात। गजानन मोरे येत्या 27 ऑगस्टला स्मृती दिवस असतो।
25वा कारगिल विजय दिवस सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये काही वेळातच सुरू होईल. या शहीद स्मारक परिसरामध्ये उपस्थित असलेल्या सर्व साधारण नागरिकांना धन्यवाद. आपल्या भारतीय जवानांचे अतुलनीय शौर्य चिरंतन स्मरणात राहावे आणि त्यामधून युवकांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने निर्माण केलेल्या शहीद स्मारकामध्ये सातारा जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब या वीर शहीद जवानांना आदरांजली व्यक्त करून मुख्य सोहळ्यासाठी प्रस्थान ठेवत आहेत. 25वा कारगिल विजय दिवस आणि या कारगिल विजय दिवसाचे विविध कार्यक्रम देशभरामध्ये आज साजरे होत आहेत आणि याच निमित्ताने यशोभूमी, तपोभूमी आणि वीरभूमी असलेल्या सातारच्या ऐतिहासिक या पावनभूमीमध्ये वीर माता कालिंदी घोरपडे ज्या शहीद कर्नल संतोष महाडिक घोरपडे यांच्या मातोश्री आहेत त्या आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहेत आणि आजच्या या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने त्या देखील या शहीद स्मारकामध्ये शहीद जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. या स्मारकाची निर्मिती आपले शूरपुत्र वीरपुत्र कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ निर्मिती झालेली आहे. तर त्याबद्दलच्या भावना आणि एकूणच आजच्या या कारगिल विजय दिनानिमित्ताने आपण आपल्या भावना समस्त सातारकरांच्या प्रती व्यक्त कराव्या. आज 25वा कारगिल दिन निमित्त ते शहीद झालेले जवान त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हे सगळे उपस्थित राहिले आणि मी इथे पोहोचले त्याबद्दल मला माझ्या मुलाचा शहीद कर्नल संतोष महाडिक त्यांचे बलिदान झाले त्याबद्दल मला या सर्व माझ्या मुलांचा मला अभिमान आहे की देशासाठी त्यांची ते कामी आले. पंतप्रधान मोदी सुद्धा हा कारगिल दिवस साजरा करतात आणि सातारा जिल्हा हा वीर शूरांचा जिल्हा मानला जातो म्हणजे आहेच. तर या सर्व जवानांना आणि शहीद कर्नल संतोष महाडिक यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी आभारी आहे आणि खूप चांगलं नियोजन केले आणि सातारा नगरपालिकेने हे पहिल्यांदाच इथं 25वा कारगिल दिन साजरा होत आहे त्याबद्दल मला खूप समाधान आहे. धन्यवाद. खरं तर उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं आपलं संतवचन सांगतं. अगदी त्याच पद्धतीनं वीरमाता कालिंदी घोरपडे यांच्या पोटी शहीद कर्नल संतोष महाडिक यांचा जन्म झाला आणि केवळ आपल्या मातेसाठी नव्हे तर संपूर्ण भारत मातेसाठी त्यांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान केले आणि त्यांच्याच स्मृतींना आज उजाळा देण्यासाठी म्हणून त्यांच्या स्मृतींमधून तरुण युवकांना युवतींना ऊर्जा मिळावी, प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. जय हिंद. धन्यवाद. दिनाच्या निमित्ताने कर्नल संतोष महाडिक यांच्या वीर माता कालिंदी घोरपडे या देखील स्मृतीस्तंभाला आदरांजली व्यक्त करते.